उद्धव ठाकरे अरे मनसेशी युती करण्यासाठी हे तुम्हाला काय मला पण अरे बाबा तुम्ही जेवढे उतावीळ झाला होतात भारतीय जनता पक्षात घुसायला, तुमचं तुम्ही बघा ना. आम्ही कोणाबरोबर युती करावी दोन भावांनी, हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही कोण आहात? ही तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला का नसतो या ठाण्याचा? समजा काही अब्दुल्लाचा. राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत. दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत. दोघे ठरवतील काय करायचं ते. महाराष्ट्राची जनता ठरवेल. तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झाला आहे? काय तुमची अघोरी विद्या कामाला येत नाही आहे? तुमची शिंग पुरलेली तुम्हाला साथ देत नाही आहेत? तुमचे कापलेले रेडे गुवाहाटीमध्ये हां तुम्हाला यश प्राप्त करू देत नाहीत भविष्यात. आमचं आम्ही बघू रे बाबा. तू बघ तुझी फडणवीसाने काय अवस्था केली आहे ती. पाय पुसणं गेलं आहे तुमचं, पोतेरं गेलं आहे आणि मातेरंही होईल तुमचं. मला माहिती आहे तुमची काय अवस्था आहे ती. रात्री झोप लागत नाही या लोकांना. तळमळत असतात, करवटे बदलते राहते, चिंतेमुळे आमचं काय होईल. पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी भाषणात राज ठाकरेंना साथ घातली आहे, सकारात्मक प्रतिसाद. आणि काल असं म्हणाले की शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल. बघा उद्धव ठाकरे साहेबांनी हा विषय वारंवार घेतलेला आहे. राज ठाकरे यांच्याबरोबरच्या युती संदर्भात किंवा एकत्र जाण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भक्कम एकजुटीसंदर्भात शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक राहील, शेवटच्या मिनिटापर्यंत. आणि आम्हाला खात्री आहे की मराठी माणसाची भक्कम एकजूट या देशामध्ये एक नवी ऊर्जा आणि ताकद निर्माण करेल. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले आणि मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले हे आम्ही होऊ देणार नाही. ठाकरे ब्रँड हा या देशातला अत्यंत सुप्रीम ब्रँड आहे. एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील, कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही. शरद पवार आता पत्रकार परिषदेमध्ये म्हटले की मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद आहे, त्यामुळे आगामी निवडणुका कशा लढवायच्या चर्चा करून ठरवू. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असेल तर मनसे सुद्धा सोबत आहे. येतील ना सगळे, सगळे येतील. आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोममधल्या डोमकावळ्यांच्या फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना. बाकी काय, मराठी माणसं एकत्र येत आहेत. जे अमित शहा आणि मोदींना आणि फडणवीसांना नको आहे त्याच्यामुळेच तर काय त्या मेंढ्यांचा तळतळाट, जळजळाट, तिळपापड सुरू होता. अरे बाबा परत सांगतो, आमचं आम्ही बघू. तुम्हाला तुमच्या पक्षाला जर चाटायला बूट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू. नाही पण राऊतसाहेब असं होतंय का की राज ठाकरे उद्धव ठाकरे या प्रकरणात उद्धव ठाकरे सतत सकारात्मक भूमिका मांडत आहेत युती संदर्भात, पण राज ठाकरे किंवा मनसे घेऊन त्यावर काही फारसा सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही. असं तुम्हाला कोणी सांगितलं? सकारात्मक प्रतिसाद नाही तो एकतर्फी प्रेम आहे का? हां, हा काय मोगले आजम सिनेमा नाही ना, किंवा अनारकली नाही आहे. प्रत्येकजण आपापली पावलं काळजीपूर्वक टाकतो. या राजकीय घडामोडी आहेत, याच्यामध्ये मुंबईचं आणि महाराष्ट्राचं भविष्य पणाला लागलेलं आहे. मराठी माणसाच्या अस्मितेचा एकजुटीचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे उद्धवजी असतील किंवा राज ठाकरेजी असतील व्यवस्थित सगळे समंजसपणानं काम करतील. राऊतसाहेब फडणवीस कालच्या शिवसेना युतीच्या वर्धापन दिनावर असं म्हणतात की आम्ही गोलबच्चे लोकांना उत्तर देत नाही, तर चंद्रकांत पाटील असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन असा काय फरक पडला? हे फडणवीसांना विचारा ना काय फरक पडेल ते. त्यांना विचारा. फडणवीस किंवा भाजपची जी तडफड सुरू आहे दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून, ती का चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत राज ठाकरे यांची मदत घेतलेली आहे त्यांच्या राजकारणासाठी. ती काय त्यांची ताकद नाही म्हणून घेतली का? एकदा स्पष्ट करावं. चला बोलिये.
कल जिस तरीके से एकनाथ शिंदे ने आवाज उठाया, उन्होंने कहा है कि ऑपरेशन सिंदूर को लेकर एकनाथ शिंदे क्या आवाज़ उठा सकते हैं? उनका क्या आवाज़ है? उनका आवाज़ क्या है मुझे बताइए। एकनाथ शिंदे का आवाज़ क्या है? एकनाथ शिंदे अमित शाह के प्रॉक्सी है। उनका जो आवाज़ है वो अमित शाह का आवाज़ है। उनके पार्टी के मुखिया अमित शाह है। जो अमित शाह को चाहिए वही वो बात करेंगे। हाँ बोले। इस्तेमाल किया कि उद्धव ठाकरे की जो चरित्र का उन्होंने इस्तेमाल किया कि मेरे लोग क्या मानना। हाँ आव्हान आहे का जी भूमिका आहे त्या म्हणजे उद्धव ठाकरे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.